बीड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गंजल्यामुळे गेल्या 32 दिवसांपासून बीडचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय। दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंजलेल्या पाईपलाईनची पाहणी करत 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल असा दावा केलाय। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत वैभवी देशमुख यांना शुभेच्छा दिल्या। सुळेंनी फोनवरून वैभवीशी संवाद साधलाय। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी निफाड कोर्टाने यांना मोठा दिलासा दिलाय। कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी खोत यांनी 2020 साली विंचूरमध्ये आंदोलन केलं होतं। यावेळी त्यांच्यासह इतर 9 कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। जातनीय जनगणनेचा निर्णय जाहीर झाल्याने सांगलीमध्ये भाजपाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळेला फटाक्यांची आतषबाजी करत आणि मिठाई वाटत आनंद साजरा करण्यात आला। भाजप नेते अशोक चव्हाणांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळेला सहकुटुंब आरती करत त्यांनी साईचरणी प्रार्थना केली। परभणीमध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये सद्भावना यात्रा याला सुरुवात झाली। यात्रेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ आणि प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। या गावांमध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नसल्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागतंय। पाण्यासाठी होणारी परवड शासनाने थांबवावी आणि कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी महिलांनी केली। बीडजवळ असलेल्या खजाना विहिरीचं पाणी उन्हाळ्यात सुद्धा कायम आहे। निजाम काळामध्ये बांधलेली ही विहीर त्या काळी पाण्याचा स्रोत लक्षात घेऊन बांधली गेली होती। या विहिरीचं पाणी पातळी उन्हाळा असो किंवा पावसाळा यामध्ये कायम असते। लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांची दुरावस्था झालेली, त्यामुळे लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांनी भुशी धरण परिसरामध्ये पाहणी करत पायऱ्या त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली। वाशिम जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील पाणीसाठा तापमानामुळे मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे अनेक पाणी प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे। शेतकरी हा गाळ उपसा करून शेतामध्ये टाकतात, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे। जळगावात तापमानाचा वाढत्या पाऱ्यामुळे अंजनी धरणातील जलसाठ्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे। धरणामध्ये केवळ 31% इतका जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे एरंडोल तालुक्यासह सर्व 12 गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। मनमाड शहराला पावसानं झोडपून काढले। गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांद्याला आता याचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला। गोंदियात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकसानाबाबत शेतीची पाहणी केली। यावेळेला त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले। वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर इकडे शेतकऱ्यांचं गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी आणि भाजीपाल्याच्या पिकाला मोठा फटका बसलाय। रायगडमधील श्रीवर्धन इकडे मुजोर परप्रांतीयाला मनसैनिकांनी चांगला चोप दिलाय। परप्रांतीय कामगार स्थानिकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारीनंतर मनसे आक्रमक झाली। बीडमधील ज्ञानोबा उर्फ गोट्या गीतेचा रिव्हॉल्व्हर दाखवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये तो दहशत पसरवताना दिसतो आणि त्यावरती मकोका लावण्याची मागणी केली जाते। हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम सुरू झालेला आहे। आंबा बाजारात दाखल झालाय। हापूसला आता 500 रुपये ते 600 रुपये प्रति डझन इतका भाव मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारे मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे पर्यटकांनी बहरून गेलेले आहेत। देवगड, वेंगुर्ला समुद्र किनारी पर्यटक दाखल झालेले आहेत। पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्सला पसंती दिली। केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे। मात्र असं असताना सुद्धा मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील 60% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे। मात्र 40% शेतकरी अद्याप या योजनेपासून वंचित आहेत। छत्तीसगडमधील रानटी हत्तीची जोडी गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानटी हत्तींच्या जवळच गाडी बंद झाली, त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली। शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावामध्ये रानगवे आढळून आलेत। पाण्याच्या शोधात रानगवे आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सातारा महाबळेश्वरमध्ये 3 दिवसांचा महापर्यटन उत्सव साजरा करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये समारोप कार्यक्रम घेण्यात आला। यातून वेण्णा लेक भागामध्ये 300 ड्रोनच्या माध्यमातून अनेक कलाकृती साकारण्यात आल्या।
मालेगाव महानगरपालिकेशी शहरात सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. या अंतर्गत या भागातील 55 अतिक्रमित घरांवरती बुलडोजर फिरवत ती उद्ध्वस्त करण्यात आली. तर फसवणूक झाल्याचं अतिक्रमणधारकांनी सांगत फसवणूक करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली. अकोलामध्ये रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या चेन्नई भगत कोठी एक्सप्रेसचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं. ट्रेनमध्ये अत्याधुनिक अशा सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन विकसित डबे बसवण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकांच्या 31 कंत्राटी चालकांना अद्याप थकीत वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जळगावच्या एकलव्य नगरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं. एकलव्य परिसरात 70 ते 80 कुटुंब महापालिकेच्या मोकळ्या जागेवरती वास्तव्यास आहेत. दरम्यान या ठिकाणचं अतिक्रमण काढण्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या सक्त कर्ज वसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांनी काळाराम मंदिराबाहेर आंदोलन केलंय. जिल्हा बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी अशी मागणी आंदोलक करत आहेत. सोलापूर माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरील बंधारा गेली अनेक वर्ष पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त केलेला नाहीये. त्यामुळे हा बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने बंधाऱ्यावरती मुंडन आंदोलन केलंय. तसंच मंत्री आणि अधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यात यांना फिरू देणार नसल्याचा इशाराही दिलाय. भुसावळ इथल्या औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर इकडे स्थानिक बेरोजगारांनी रोजगार मिळाव्यासाठी साखळी आंदोलन केलंय. या आंदोलनात गावातील सर्व बेरोजगार तरुणांनी एकत्र येत तातडीने रोजगार द्यावा अशी मागणी केली. सोलापूर पालिकेने काढलेल्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधणीच्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झालाय. पालिकेच्या या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पालिकेने शुद्धीपत्रक काढावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळेला सकल हिंदू समाजाने केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. पाकिस्तानला चोख उत्तर द्यावं अशी मागणी आंदोलनकर्ते करतात. कडेगाव तालुक्यात डोंगराला आग लागल्यामुळे शेकडो एकरवरील वनसंपदा जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी आगीवरती नियंत्रण मिळवलेलं असून वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनेकडे वन विभागाने लक्ष द्यावं अशी मागणी केली. मिरजेच्या म्हैसाळ गावात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. बारामतीत पोलिसांनी आवाज करणाऱ्या बुलेटवरती कारवाई केली. 57 बुलेटचे सायलेन्सर काढत रोड रोलर खाली टाकून चुराडा करण्यात आला. यवतमाळच्या पुसद तालुक्यात सासरच्या लोकांच्या त्रासामुळे एक विवाहित तरुणीने विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या 7 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका वकील महिलेवरती धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. बोगीतील अल्पसंख्याक असलेल्या कुटुंबासोबत झालेल्या वादाचं रूपांतर जीवघेणा हल्ल्यापर्यंत पोहोचलंय. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर दुखापत झालेली आहे आणि पालघरच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई लालबाग ब्रिजवरती BMC गाडीचा अपघात झालेला आहे. ब्रिजवर अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही. अकोला शहरात एक भीषण अपघात झालाय. लग्न समारंभ आटोपून कार भरधाव वेगाने जात असताना युवकाच्या गाडीलाही धडकली आणि यामध्ये 2 युवक गंभीर जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरात सेंट्रल AC मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आदित्य बिर्ला कॅपिटल या फायनान्स आणि इन्शुरन्स कंपनीचं कार्यालय जळून खाक झालंय. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही. पालघरमध्ये रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या बाईकला भीषण आग लागली. या आगीमध्ये बाईक संपूर्ण जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात गॅसचा स्फोट झाला. यामध्ये 4 घरांचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरू नगर परिसरात खेळताना झालेल्या वादातून एका 16 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली. खाली पाडून बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. कर्नाळा इकडे खासगी बस पलटल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 35हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एकाचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीची हत्या करून तिच्या प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केली. प्रियकराचं लग्न झाल्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. या वादातून हत्या करत त्याने स्वतःचं आयुष्य संपवलंय. अहिल्यानगरमध्ये एका CNG ST बसने अचानक पेट घेतलेली आहे. चालू बसमधून धूर येऊ लागला. त्यामुळे प्रसंगावधान राखत चालकाने प्रवाशांना
वेळीच बसच्या बाहेर काढल्याने मोठी हानी टळली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील खामगाव मार्गावरती भीषण अपघात झाला. फिरायला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात कार चालकावरती गुन्हा दाखल केला. 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसने केलेली सर्वात मोठी चूक होती असं विधान राहुल गांधी यांनी केलेलं आहे. 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत राहुल गांधींनी चूक स्वीकारली, मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली. अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने 6 मेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले. मात्र ही बैठक केवळ औपचारिक ठरू नये, तसंच धनगर समाजाच्या प्रश्नांवरती ठोस आणि निर्णय व्हावेत अशी जोरदार मागणी यशवंत सेना यांच्या वतीने घेण्यात आली. 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी ठाकरे गटाने उपोषण केले, मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटलाय आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या जवळीकतेचा मार्ग सुखकर झालाय अशा चर्चा रंगू लागल्या. मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचं स्वागत केलं पाहिजे, तसंच माहितीचा धर्म पाळला गेला नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय. मला काही संयुक्तिक वाटत नाही असं वक्तव्य मंत्री अनिल पाटलांनी केलंय. डोंबिवली MIDC परिसरातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. कंपन्यातील रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्यामुळे असा आरोप नागरिकांनी केलाय. 30 एप्रिल रोजी मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूर तालुक्यातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळलेला आहे. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय. 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली. 12वीच्या अभ्यासक्रमात आता बदल केला जाणार आहे. 2027-28 या वर्षामध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. शैक्षणिक मंडळाकडून ही घोषणा करण्यात आली. नागपूर विभागाचा 12वीचा निकाल 90.52% लागलेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 0.20% निकाल घटलेला आहे. यावर्षी एकूण 1,52,046 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. पालघर जिल्ह्यातील नायगाव कोळीवाडा भागातील गोरखनाथ मोरे 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. वयाच्या 76व्या वर्षी गोरखनाथ मोरे यांनी कला शाखेतून 12वीची परीक्षा दिली होती. सावंतवाडीत पुन्हा वादग्रस्त बॅनर झळकलेत. या बॅनरमध्ये नागरिकांना धर्म आणि नाव विचारून खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. मागील 15 दिवसांपासून सोन्याच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची घट झालेली आहे. सोन्याचे दर 93,800 रुपयांच्या वर, तर GST सह हा दर 96,614 रुपयांवरती पोहोचला आहे. सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एका केंद्रीयकृत KYC प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. सेबीचे चेअरमन तुहिनकांत पांडे यांनी ही माहिती दिली. भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे. आयोगाने मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40पेक्षा अधिक मोबाईल आणि वेब ॲप्सना प्लॅटफॉर्मवरती आणलं जाणार आहे. भारतीय रेल्वेने अवघ्या 4.4 तासात सबवे क्रॉसिंग बांधलेले आहेत. प्रभावी वेग आणि अभियांत्रिकी कौशल्याचं प्रदर्शन करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाळधी शाळेतील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं। या शाळेमध्ये माजी विद्यार्थी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सहभाग घेतला। 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा एकदा शाळेत गेले। मागील काही दिवसांपासून नाशिकचा पारा वाढतोय, त्यामुळे अंगाची लाही होतीये। यातच सर्व शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दी वाढलेली आहे, तर बहुतांश प्रवासी शिवाई शिवशाही अशा वातानुकूलित गाड्यांना पसंती देत असल्याचं चित्र दिसून येत आहे। दापोलीतील जामगे धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे जात आहे। जवळपास 70% काम पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। जळगावातील ग्रामीण भागात व्यायामशाळेसाठी आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे। ग्रामीण भागात क्रीडा संकुलाची तरतूद मागणी असल्यास क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध होणार आहे, असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे। राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 2997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37% इतका जलसाठा शिल्लक आहे। तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत, त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळीत आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे। मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरती आलाय। या पार्श्वभूमीवरती मुंबई अग्निशमक दलाने मागील काही महिन्यात केलेल्या तपासणीत सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यामुळे 16 मॉल्सना नोटीस पाठवली आहे। मात्र त्यानंतर त्रुटी दूर न केल्यामुळे 3 मॉलचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। जेजे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवरती पडते, त्यामुळे आता आणखीन तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला देण्यात आलेली आहे। तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकने खड्डे बुजवण्याची महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे। असं असताना सुद्धा पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखीन 78 कोटी खर्च करणार आहे। त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण खर्च हा 157 कोटींच्या घरात गेला आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवरती लवकरच मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे। मेट्रो गाडीच्या चाचण्यांना या महिन्यात सुरुवात करण्याचं नियोजन MMRDA केलं आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेने एका सत्रात देशभरामध्ये नीट परीक्षा घेतली। देशातून जवळपास 22,70,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। मात्र यंदा फिजिक्स विषयाचा पेपर अवघड होता अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली। चंद्रपूरच्या WCL मधील काही कंपन्यांमध्ये बालकांकडून काम करून घेतल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या। या संदर्भात युवा सेनेने केलेल्या तक्रारीनंतर महिला आणि बालकल्याण विभागाच्या पथकाने कावेरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरती छापा टाकला आणि या कारवाईत संबंधित कंपनीवर बालकामगार आढळून आलेले आहेत। दरम्यान संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल केला आहे। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक जालना तहसील कार्यालयामध्ये पार पडली। यावेळेला आमदार अर्जुन खोतकरांनी शेतकऱ्यांना लागणारे खतं आणि बियाणं पुरवण्याचे आदेश दिले।